परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलांविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केलाय। अकबर यांनी वकील करंजवाला अँड कंपनी यांच्या मार्फत हा खटला दाखल केलाय। रविवारी अकबर हे परदेश दौऱ्यावरून भारतात परतले। यानंतर त्यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं। आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मीटू वादळ का सुरू झालं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत। अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचं भरून न निघणारं नुकसान झालंय। माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावलं उचलतील असा इशाराही त्यांनी दिला होता। लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनीही फेटाळले। निष्ठा जैन या महिलेनं त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते। 29 वर्षांपूर्वी एका चॅनलच्या कार्यालयात असताना दुआंनी आपल्यासमोर अश्लील विनोद केल्याचा आरोप जैन यांनी केला होता। दुआ यांना 2008 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। बॉलिवूडमध्ये नेहमीच बॅड बॉय म्हणून परिचित असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी मी टू अभियानावर काही प्रश्न उपस्थित केले। थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। त्याबाबतची ऑडिओ क्लिप शक्ती कपूर यांनी एबीपी न्यूजकडे पाठवली। अशा प्रकरणांमध्ये 70% जास्त मुली ब्लॅकमेल करत असतात। त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीनं संबंधित व्यक्तींचं नाव जाहीर न करता जोवर कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत बदनामी रोखावी। मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असेल, कोर्टात सिद्ध झाल्यानंतरच नाव जाहीर करावं असं आवाहन शक्ती कपूर यांनी केलंय। शक्ती कपूर यांनी 1 मिनिट 55 सेकंदांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये आवाहन केले आणि काही उदाहरणं सुद्धा दिली। शक्ती कपूर यांनी स्वतःवर ओढवलेल्या परिस्थितीचाही दाखला यामध्ये दिला। मी टू मोहिमेनंतर बॉलिवूडमधील मेघना गुलजार आणि जोया अख्तर यांच्यासह 11 दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतलाय। लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झालेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नसल्याचे या दिग्दर्शकांनी स्पष्ट केलंय। मी टू मोहिमेनंतर बॉलिवूडमधील अनेक महिलांनी उघडपणे आपल्यावर झालेल्या अत्याचाराला सार्वजनिकरित्या वाचा फोडली। त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली। यानंतर या 11 दिग्दर्शकांनी हे मोठं पाऊल उचललंय। अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं एक पत्रक आपल्या ट्विटर अकाउंटवरती शेअर केलंय। या पत्रकात रुची नारायण, सोनाली बोस, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कक्टी, किरण राव, कोंकणा सेन शर्मा, मेघना गुलजार, अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे आणि जोया अख्तर यांची नावं आहेत। जुहूच्या एसएनडीटी हॉस्टेलमध्ये महिला वॉर्डनवर एका विद्यार्थिनीनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। एसएनडीटीच्या हॉस्टेल परिसरात मुलींना तोकडे कपडे परिधान करायला परवानगी नाहीये। मात्र एका विद्यार्थिनीच्या शरीरावर व्रण आल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्लीवलेस कपडे परिधान केले होते। नियमभंग केला म्हणून हॉस्टेलच्या वॉर्डन जाब विचारला आणि अंगावरील रॅशेस दाखव म्हणून कपडे काढायला लावले असा आरोप संबंधित विद्यार्थिनीनं केला। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जवळपास 400 विद्यार्थिनींनी या विरोधात आंदोलन केलं। जोपर्यंत या वॉर्डनला हॉस्टेलमधून काढलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिला होता। त्यानंतर या वॉर्डनला 4 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। मी टू मोहिमेद्वारे ज्यांच्यावर आरोप झाले ते सिद्ध झाल्यास त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी, मग तो अभिनेता असो किंवा नेता, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मी टू मोहिमेला पाठिंबा दिला। तसंच मी टू मोहीम ही निराधार आरोप करण्याचं व्यासपीठ बनू नये, त्याचा वापर कोणाला फसवण्यासाठी होऊ नये असंही आठवले म्हणाले। ऑनलाईन मद्य विक्री करण्याबाबत राज्य शासनाचा कोणताही विचार नसल्याचं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। मद्य विक्री ऑनलाईन करण्यात यावी याबाबत शासनाकडे काही ग्राहकांनी अर्ज केले होते। मात्र सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्य विक्री नियमानुसार केवळ शासनानं मंजूर केलेल्या दुकानातूनच करण्यात येत आहे। यात कोणताही बदल करण्याचा शासनाचा मानस नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। ऑनलाईन दारू विक्रीबाबत कोणताही विचार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं असलं तरी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावरून सरकारवर ताशेरे ओढले। घरपोच दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। राज्यातील घराघरात दारूच्या बाटल्या पोहोचवण्याऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करा अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला ठणकावलं। याबाबतचं एक पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केलंय। ऑनलाईन दारू पोहोचवणं आपल्या संस्कृतीला शोभणार नसल्याचंही ठाकरे म्हणाले। गुजराती माणूस हुशार आहे हे आता कळतंय असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय। कधीतरी आपण त्यांच्या राज्यात जाऊन ते काय करतात हे बघितलं पाहिजे। नुसतं पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही असं सांगायला ते विसरले नाहीत। मी उद्योजक होणारच या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राज ठाकरे उपस्थित होते। यावेळी राज ठाकरे कार्यक्रमाला उशिरा आले, त्यावरून मनोहर जोशींनी राज ठाकरेंना टोलाही लगावला। झारखंड राज्यातील समेद शिखरजी तीर्थ या जैनांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या श्रद्धास्थळाचं रूपांतर पर्यटन स्थळात करण्याविरोधात आज पुण्यात जैन धर्मीयांनी विशाल मोर्चाचं आयोजन केलं। समेद शिखरजी इथं 24 जैन तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांनी मोक्षप्राप्ती केली अशी मान्यता आहे। तसंच इतरही अनेक जैन साधूंना इथं मोक्ष मिळाला असंही जैन धर्मीय मानतात। त्यामुळे इथं पर्यटन क्षेत्र निर्माण झाल्यास हॉटेल, पर्यटक वगैरे मंडळी येतील। त्यामुळे मांसाहार, दारूपान या गोष्टी सुरू होतील ज्या जैन धर्मात निषिद्ध आहेत।
आणि यामुळे याला धार्मिक क्षेत्र घोषित करावं आणि हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जैन धर्मियांकडून करण्यात आली। यावेळी जैन धर्मातील श्वेतांबर, दिगंबर आणि इतर उपपंथीयही सहभागी झाले होते। व्हॉट्सअप या मेसेजिंग ॲपवर चॅटिंग दरम्यान केवळ विरोधात मेसेज केला म्हणून तलवार, चाकू, रॉड आणि लाठ्याकाठ्याने हल्ला करून 35 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली। औरंगाबादमध्ये हा प्रकार घडलाय। व्हॉट्सअपवर चॅटिंग दरम्यान मोईन मेहमूद पठाण यांनी विरोधात मेसेज टाकला। याचा राग मनात धरून 15 ते 20 जणांनी पठाण यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला। राज्यातील दुष्काळी परिस्थिती, भारनियमन आणि इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। उस्मानाबादच्या पार गावात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी घेराव घातला। अर्जुन खोतकर हे सध्या जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत। त्यावेळी त्यांच्या गाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि कार्यकर्त्यांनी घेराव घातला। दुष्काळ तातडीने जाहीर करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। सोलापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसनं महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कंदील देऊन निषेध नोंदवला। तीस मिनिटं सायकलच्या हँडलला हात न लावता त्यावर योगा करण्याचा विक्रम करण्यात आलाय। नागपूरमधील 43 वर्षीय मंगला पाटील यांनी हा अनोखा विक्रम केलाय। हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलाय। या विक्रमासाठी नितीन गडकरी यांनीही मंगला यांचं अभिनंदन केलंय। 43 वर्षीय मंगला पाटील या योगा टीचर आहेत। अनेक वर्षांपासून मंगला अशा प्रकारे योगा करायचा सराव करतायत। प्राणायाम, कपालभाती यासारखे प्रकार ते सायकलवरून त्या लीलया करू शकतात। यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये फिरतं ग्रंथालय हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय। राज्य सरकार आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय।